अर्ची वॉरियर्स ने टॉस जीता था यहाँ पर प्रमोद सर, और पहले फील्डिंग करने का जो फैसला किया गया था, पहला ओवर लेकर योगेश जरूर देखने को मिल रहे हैं। मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर वाइड यॉर्कर थोड़ा सा बाहर था बॉडी से और वाइड करार दी थी, उसके बाद कमबैक देखने को मिला गेंदबाज द्वारा। डॉट होती हुई गेंद लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए। ऑफ साइडला यावेळेला ड्राइव्ह खेळला जातोय निर्धावच्या स्वरूपात। जतीन किनी पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय, 1 धाव अर्जित केली जाते। योगेश अर्थातच बाबू या नावाने जास्तीत जास्त ज्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रेम मिळालंय, आर्ची वॉरियर्स बहाडोली वर्सेस आपण पाहू शकतायत एक अतिशय सुंदर लढत। यावेळेला इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय, क्लास टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट। चेंडूला स्टॉप केलं जाईल, आउटफील्ड थोडीशी स्लो होती। जतीन किनी त्या ठिकाणी पुढे सरसावले आणि 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर। गावदेवी खामलोली वर्सेस आपण पाहत आहेत आर्ची वॉरियर बहाडोली। या 2 संघांच्या दरम्यान मोहम्मद भाई कसं वाटतं एकंदरीत जेव्हा सकाळी तुम्ही एंट्री केली आणि आल्यानंतर प्रसन्नता आणि फील कसं करतायत या स्पर्धेमध्ये? काफी लेट हुआ था। सबसे पहली बात तो मैं हाईवे से आने के बाद वापस रुपेश पाटिल इन्होंने मुझे रिटर्न भेजा मनोर की और कुछ काम से, हमारे पर्सनल काम से। और पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये विश्वनाथजी पाटील साहेब आणि किशोरजी वजे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल पुन्हा एकदा आम्हाला थम्सअपचे शीतपेय या ठिकाणी कूल करण्यासाठी आणलेला आहे। तर थँक्यू व्हेरी मच विश्वनाथजी पाटील साहेब आणि किशोरजी वजे साहेब। 11 तारखेपर्यंत हा त्यांचा शेड्यूल आमच्यापर्यंत राहणार आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। नरेशजी पाटील असतील जे रुपेशजी पाटील यांचे पिताश्री, आल्यानंतर मात्र त्यांच्याकडून VIP ट्रीटमेंट ही सातत्याने आम्हाला दिली जाते। आज प्रदीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम। जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मात्र या स्पर्धेला येतात आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये थोडेसे रंग भरण्याचे काम ते सुद्धा दादा या नावाने आता जास्तीत जास्त शब्द प्रचलित झालेत। तर प्रदीप दादा आपलं सुद्धा वेलकम आहे। वेलकम प्रदीप भाई। पहला ओवर देखने गेंदबाजी देखने को मिली पहले ओवर में। पहला स्पेल जिन योगेश ने अर्ची वॉरियर्स की ओर से फेंका गया था, बेहतरीन जड़ में जरूर रखी गई थी, वाइड यॉर्कर डाली थी, गुडलैंड पे से गेंद को फेंक रहे थे, यानी गति का भी वापर किया गया था प्रमोद सर। निश्चित स्वरूपात आर्ची वॉरियर्स बहाडोली हा संघ आपण पाहताय, जगदीश पाटील या खेळाडूंना घेऊन चालताना आपण पाहू शकाल। आणि त्याचप्रमाणे एका साईडला गावदेवी खामलोली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचे कॅप्टन या संघाचे मिस्टर विश्वनाथ यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। तर अतिशय सुंदर आयोजन नियोजन ऑल इज वेल या स्पर्धेचं आपण पाहतायत आणि एक चांगली स्पर्धा कशी असावी, सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं प्रात्यक्षिक या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण दर्शवत असताना आपण पाहू शकतायत। एक निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान डोंगराळ विभागामध्ये आपण पाहिलं तर या मैदानाची एक अप्रतिम उभारणी केली गेली आणि संपूर्ण लक्ष साखरे ग्रामस्थांच्या मंडळीने मात्र या मैदानाकडे लक्ष घातलंय, म्हणून आज हे मैदान खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं। चिप शॉट होता, इथे झेल घेणं फार महत्त्वाची गोष्ट होती। एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय, तत्पूर्वी 2 धावा त्या ठिकाणी डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जातील। मिस्टर मयूरच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या फलकावर गावदेवी खामलोली या संघाची जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर। 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले। आता षटक क्रमांक दुसरा आहे, दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला। आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये। पुन्हा एकदा बॉल तयार, विदितचा हा बॉल वाईड यॉर्कर, ग्रेट बॉलिंग, खूप चांगला चेंडू होता विदितचा, सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते, अनबिलिव्हेबल बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5। या वेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना तिथे अपूर्ण झेल राहतोय, चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रातून, हळूहळू प्रयाण करतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। रुपेशजी पाटील यांचा प्रवेश द्वारावरून मात्र आगमन आणि त्यांच्या स्वागतासाठी हा 4। फटका खेळला होता, 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय। 9 धावा फलकावर। विदितचा पुढील बॉल, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला। जतीन किनी पुढे सरसावतायत, एकदा वर्जित केली जाईल। ग्रेट फिल्डिंग, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 10
या धावसंख्येवर 10 रन ऑन दी बोर्ड लागले. आता 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. दुसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन म्हणून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतं. ऑल इज वेल. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, 64 संघांना प्राधान्य, आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर खरोखरच प्रत्येकाने कौतुकाची थाप रुपेजी पाटील यांच्या पाठीशी ठेवावी, हेच मात्र आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. न भूतो न भविष्यती, याची देही याची डोळा. आपण पाहतायत हा रुपेजी पाटील यांचा एक विराट चषक क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा. चौकार आला दरम्यान आपण पाहिलं तर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलं होतं. 4 धावा. पाच बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 14 वर जाऊन पोहोचली गेली. हलक्याच्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. अनिकेतच्या बॅटमधून मात्र सिंगल मिळते. जतीन किनी पुढे सरसावेल. अंकित त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय आणि संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेली. 7.50 ची सरासरी पाहायला मिळते. मोहम्मद भाई आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जोडले गेलेत. मोहम्मद भाई, या वेळेला 2 षटक 15 धावा, काय म्हणतील, ही सरासरी योग्य की अयोग्य? मैनेटरी पावर प्ले के 2 ओवर में 15 रन थोड़े से मेरे हिसाब से थोड़े से कम लग रहे हैं प्रमोद सर, क्योंकि मैनेटरी पावर प्ले के अंदर जो बल्लेबाजों को जो फ्री चांस रहता है बड़ा बड़ा शॉट खेलने का, वो शॉट नहीं देखने मिला. सिर्फ एक चौका रिवर्स में देखा गया और दूसरा लॉन्ग ऑफ के क्षेत्र पर देखा गया. 2 शॉट बड़े देखने मिले और पहला ओवर एक बेहतरीन योगेश इनका देखने मिला जिसमें सिर्फ 3 रन खर्चे किए, यानी इस दूसरे ओवर में रन देखने को मिले 12 रन. 15 धावा फलकावर अगदी योग्य. आपण म्हणालात की ज्या पद्धतीने 2 षटक 15 धावा या कमीच आहेत, कारण आत्ताचं क्रिकेट झपाट्याने क्रिकेटची मात्र प्रगती होत जाताना पाहायला मिळतात. वेगवेगळे शॉट लाईक करताना षटकार चौकारांची बौछार होते. या वेळेला मात्र सरळ बॅटने काय फटका खेळलाय. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय. अंकितच्या बॅटमधून येईल खामलोली ब्रँडचा ब्रँडेड षटकार. खूप चांगला फटका होता. 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. खूप छान चेंडू होता. सुरळीतपणे चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुदर्शन त्या ठिकाणी यष्टीरक्षणाची भूमिका साकारत असताना पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या फलकावर 21 धावा. योगेशने कमबॅक केलंय. काही गोलंदाज असे असतात षटकार आल्यानंतर स्वतः थोडेसे भयभीत होतात, डळमळीत होतात, वाईड नो बॉल येतात, परंतु योगेशचं यावेळेला कौतुक करेन की त्याने कमबॅक केलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कमबॅक केलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. विधीत पुढे सरसावला गेला होता, परंतु तिथे जजमेंट करू शकले नाहीत. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली. अंकितच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा आणि संघाची धावसंख्या 23 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. मोहम्मद भाई, कधी कधी काही फलंदाज पहिले 2 षटक ते खेळतात, मात्र जास्तीत जास्त विकेटवर टिकून राहतात आणि जसा जुना चेंडू होतो तेव्हा मात्र ते अटॅकिंग मोड मध्ये येताना पाहायला मिळतात. काय म्हणतील? सही बात है, क्योंकि कई ऐसे बल्लेबाज देखने को मिले हैं जो पहले ओवर में और दूसरी ओवर में मैनेटरी पावर प्ले में क्लास या वेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतो. अंकित आज या वेळेला तुटून पडलाय. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ग्रिप बदलली होती ऐन वेळेला, मात्र या ठिकाणी पोझिशन मध्ये आले, त्या चेंडूच्या मेरिट मध्ये आले आणि खूप चांगला वापर करत असताना मनगडाचा सरळ चेंडूला फेकून दिलं. 4 धावांकरता चौकार मिळाला. या चौकाराने संघाची धावसंख्या गावदेवी खामलोली या संघाची 27 च्या घरामध्ये पोहोचली गेली. 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय सुंदर खेळ अंकितच्या बॅट मधून. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. ही लेंथ विसरले होते योगेश, अर्थातच बाबू. पुढील वर्षामध्ये 2 संघांना टी शर्ट 12 टी शर्ट मात्र स्पॉन्सरशिप करणारा आहेत. आर्ची वॉरियर्स बहाडोली संघाचे करते धरते आणि प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आदरणीय जगदीशजी पाटील साहेब यांच्याकडून मात्र पुढील वर्षासाठी हे विशेष सहकार्य असेल. त्याचप्रमाणे वैभवजी पाटील यांच्याकडून सुद्धा आपण पाहताय शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांची ओळख. बिग ब्लास्ट.
तेहतीस धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन करत असताना अंकितच्या बॅटमधून क्लास बॅटिंग. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. मोहम्मद भाई 3 षटकांचा खेळ आणि 3 षटकांमध्ये 33 धावा. पहा पहिल्या 2 षटकात शांत राहिले होते, मात्र या वेळेला आपण पाहिलं पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 7.50 ची सरासरी होती, परंतु तिसऱ्या षटकांमध्ये तब्बल 18 धावा कुटत या वेळेला 33 धावांपर्यंत पोहोचला गेला. म्हणजे एक रणनीती जी गेम प्लॅनिंग असते, स्ट्रॅटेजी असते, कारण तुमच्याकडे 2 गेम प्लॅन असावेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. जर तुमचा ए प्लॅन सक्सेस होत नाहीये तर बी प्लॅन सक्सेस होणारच. आणि त्याकरता अंकितने आणि मयूरने वेळ घेतला, चेंडूला येऊन दिलं. मयूर आणि अंकितने मात्र ठाण मांडून खेळपट्टीचा आनंद घेतला आणि आता अक्षरशः अंकितच्या खेळपट्टी प्रेमात पडले आणि त्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग बाय अंकित, सुपर बॅटिंग. सही बात है प्रमोद, गेम और गेंदबाज के हाथ पर नजर रखते हुए अंकित को देखने मिला. रिवर्स स्वीप अटेंड करना इतना आसान काम नहीं रहता है, काफी प्रैक्टिस लगती है वो शॉट खेलने के लिए, और वही उन्होंने 3 बार दोहराया और सक्सेस भी हो गए उस शॉट के लिए. और उसके बाद उन्होंने हाथ भी खोले और मौका ही नहीं दिया कोई फील्डरों को. कोई कैच हो सकता है और फील्ड हो सकती है, ऐसा कोई चांस ही नहीं दिया बैटर ने अंकित द्वारा. 3 षटकांचा खेळ. संघाची धावसंख्या फलकावर 33 वर जाऊन पोहोचली गेली 11च्या सरासरीने. करंट रन रेट डायरेक्ट हिट करण्याचा इरादा होता. अजित म्हात्रे सरांकडून 22च्या स्वरूपात 1 धाव अर्जित केली जाईल. मिस्टर अमर पाटील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 34 वर. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. यानंतर होणारा सामना अप्रतिम आपण पाहू शकणार आहोत. एकविरा बॉयज साखरे आणि ड्रीम बॉयज साखरे कडा मुकाबला. बिग फाइट, बिग मॅच. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड द लेग स्टंप. चेंडू जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35 या धावसंख्येवर. आजच्या टी शर्टचे जे स्पॉन्सरशिप आपल्याला पाहायला मिळते, अमोल वजे, विकी वजे, सचिन वजे, जयवंत पाटील, भगवान पाटील, प्रशांत संतोष पाटील, या संपूर्ण व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो, ज्यांनी विशेष सहकार्य केले या स्पर्धेला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, मॅग्निफिसंट कॅच, ब्युटिफुल, एक्सलंट. काय झेल टिपलाय या वेळेला आपण पाहतायत. अल्पेश, अप्रतिम झेल आपण पाहू शकाल. आर्ची वॉरियर्स बहाडोली संघाचा हा जॉन्टी रोड्स या वेळेला पाहायला मिळतोय. ग्रेट कॅच. काय झेल टिपला होता आणि तो सुद्धा कोणत्या फलंदाजाचा. सेट फलंदाज ज्याच्या बॅटमधून धावा खोऱ्याने वाहत होत्या. त्याच अनुषंगाने आतापर्यंत सुपर कॅच आपण पाहू शकतात. अल्पेश कदाचित हा झेल कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून ओळखला जाईल, परंतु आजच्या दिवसापुरता तर मी म्हणेन कॅच ऑफ द डे म्हणून आज अल्पेशचं या वेळेला नाव गुंजेल यात काही शंका नाही आहे. अल्पेश ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. संचितला मिळाली या वेळेला, संजितला मिळाली एक पहिली सफलता, ती सुद्धा महत्वपूर्ण प्राइजलेस विकेट. गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू सुदर्शनच्या हातामध्ये निघून जातोय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 35. 35 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुढील फ्रेंडशिप मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी.
जेव्हा एखादा क्षेत्ररक्षक आपल्याला सुरेख साथ देतो तेव्हा एक माइंड मध्ये गोलंदाज सुद्धा विचार करत असतात की माझी लेंथ लाईन बरकरार ठेवावी, त्याच कंटिन्यूस त्याच लेंथला मी गोलंदाजी करावी. आणि तेच आतापर्यंत संजित एक पेशाने वकील आहेत. सहदेवजी पाटील साहेब आज डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, जसं सिंगम च्या माध्यमातून आपण एंट्री येते ना त्याच पद्धतीने ह्या वेळेला आज आपण पाहतायत सहदेवजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. कडक पर्सनॅलिटी. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37-37. गेल्या मॅच मध्ये नरेशजी पाटील यांनी सुद्धा एन्जॉय केलं. जसं विकेट मिळायची तसे मात्र टाळ्यांचा गजर करायचे. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. यावेळेला वाईट यॉर्करने चेंडूची सांगता जरूर झाली. एक्झॅक्टली काय घडलंय तर बाईच्या स्वरूपात मेल या ठिकाणी लक फॅक्टरचा चौकार, अर्थातच नशिबाचा चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या फलकावर 41. 41 4 षटकांच्या समाप्ती अखेर 10.25 च्या करंट रन रेटने गावदेवी खामलोली हा संघ जाऊन पोहोचतोय 41 वर. 41. चला घाई करा. 5 षटक 25 मिनिटे. टायमिंगच्या बाबतीत खूप महत्व दिलंय या स्पर्धेला. आपण सातत्यपूर्ण पाहत आहेत आणि प्रत्येक संघ आज वेळोवेळी उपस्थित झाला साखरे गटातून. त्याबद्दल रुपेशजी पाटील यांच्या वतीने सर्व 8ही संघांचं आम्ही गोड कौतुक करीत आहोत आणि त्यांचा धन्यवाद व्यक्त करतोय. बहाडोली संघ एका साईडला खूप जल्लोषात साजरी केली जाते. बहाडोली प्रीमियर लीग क्रिकेटचा महोत्सव म्हणून ज्या बहाडोली प्रीमियर लीगला ओळखलं जातं आणि बहाडोली म्हटलं तर जांभूळ हे लगेच आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि खऱ्या अर्थानं बहाडोली म्हटलं तर माणुसकीचं माहेरघर आणि कलाकारांचं गाव म्हणजेच बहाडोली गाव आपण पाहू शकतायत. आणि तोच संघ या ठिकाणी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षण करताना. आज अक्षय वजे खुश आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. ऑफ्टनच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सुदर्शनची चांगली विकेट किपिंग. त्याच्याच पाठीमागे संजितला आपण पाहतायत. त्यांच्याच बाजूलाच जर आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला मिस्टर जगदीश पाटील, योगेश पाटील आपण पाहतायत. मिडॉनला जतीन किनीला आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर फसतोय. इथे चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि कोणतीही चुकी केली नाही. अल्पेश मॅग्निफिसंट कॅच, कॉट अँड बोल, फलंदाज बाद, बॅक टू द पवेलियन. मोहम्मद भाई काय म्हणतील ज्या पद्धतीने आतापर्यंत अंकित बाद झाल्यानंतर जी सिच्युएशन आहे ती मात्र डाऊन होताना पाहायला मिळते. आपलं काय मत असेल? जो मोमेंटम था ना अंकित इन्होंने बेहतरीन रखा गया था अपने टीम के लिए. शॉट ऑफ काफी अच्छे अच्छे शॉट देखने को मिले थे. उसके बाद कमबैक एक जो बेहतरीन कैच जो किया गया वहां पर मोमेंटम टूट गया टीम आई गावदेवी खामलोली टीम का. वहां से मोमेंटम टूटता हुआ नजर आता हुआ अब तक ये देखने को मिल रहा है. इससे पहले के ओवर में भी विकेट गिर गई और अभी भी ये चालू ओवर के अंदर भी विकेट देखने को मिली. एकदा बॉल तयार. गीतेश शॉर्ट थर्डमॅनला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. संजितला आपण लॉंग ऑफला पाहतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. त्यावेळेला ऑन साईडला फटका तर चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि इथे सागर दांडी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. सागर या ठिकाणी ग्रेट कॅच. एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 41. या धावसंख्येवर 41 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. इज ऑन अ हॅट्रिक. अल्पेश हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. पुन्हा एकदा बॉल तयार.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. अल्पेश इज ऑन अ हॅट्रिक बॉल. अप्रतिम, खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय. बाउन्स मिळाला होता. पहा, ही खेळपट्टी मातीची खेळपट्टी आहे, शेणाने सारवलेली खेळपट्टी आहे आणि अशा खेळपट्ट्यांवर तुम्हाला कौशल्य दाखवता येतं, कसब दाखवता येतो, तुमची कला यावेळेला सादर करता येते आणि तेच बोटांतील जादू दर्शवत असताना अल्पेश फॅब्युलस बॉलिंग. यावेळेला ऑन साइडला बॉटम हँडचा उपयोग करत जतीन किनीच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल का? कॅच सुटतोय त्या ठिकाणी, कॅच ड्रॉफ्ट. जतीन किनी या वेळेला आपण पाहतात खराब क्षेत्रक्षणाची साथ मिळाली. 2 धावा, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न. पहा, एकाच क्षणाला किती घटना घडू शकतात क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलंय. एक इझिली कॅच होता परंतु हा झेल सुटला, त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन खचलं होतं जतीन किनी यांचं. आणि इथून जर आपण पाहिलं तर फेकी येईपर्यंत मोहम्मदभाई 3 धावा पूर्ण केल्या. म्हणजेच याला म्हणतात, एक मराठीमध्ये म्हण आहे, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं फिलिंग द ब्लँक. सही बात है प्रमोद कि एक कैच ड्रॉप हुआ, स्पीड छुड़ाया जरूर है. इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास जरूर किया गया था. फील्डर जब तक कि फील्ड करेंगे आसान से 2 रन तो पूरे किए. तीसरे रन की कोशिश नाकामयाब होती हुई विकेट का पतन, रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ. आदरणीय निलेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. आज भावेश वजे या ठिकाणी उपस्थित झाले, सुनील वजे आपण पाहतायत. कालच्या दिवसात रिद्धी 11 मनोहर संघाने बाजी मारली आणि मनोजजी पाटील यांचा शुभेच्छांचा वर्षाव आज सातत्याने पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 46. पुन्हा एकदा बॉल तयार, राईट अमोर द विकेट. सरळ बॅटने संजीत त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना पाहायला मिळतोय. अ ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग अँड बॉलिंग हिअर बाय संजीत. संघाची धावसंख्या फलकावर आतापर्यंत स्थिरावले 47 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक आहे संजीतचं, वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 6वं षटक. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. योगेश पाटील अर्थातच बाबू पुढे सरसावेल, 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करेल, फेकेल, तत्पूर्वी त्या ठिकाणी सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 48 वर. नेहमीच योगेश पाटील बाबूला पाहिलं 100% कसे द्यावेत. क्रिकेटमध्ये फक्त तुम्ही ट्रॅक टी शर्ट शूज घातलं म्हणून खेळाडू बनत नाहीत, त्यासाठी क्रिकेटवरचं प्रामाणिक प्रेम. क्रिकेटमध्ये फक्त बॅट आणि बॉल हातामध्ये घेतलं म्हणून खेळाडू बनत नाही, तर त्याच्यावरची जिद्द, एकनिष्ठा, तुमचा सातत्याने सराव, तुमच्या अंगी असलेली डिसिप्लिन ही खूप महत्त्वाची भूमिका असते. यावेळेला आपण पाहत आहेत काय कॉन्सन्ट्रेशन आहे संजीतचं. गोलंदाजी करून पुढे जाऊन पुन्हा एकदा मात्र चेंडू जेव्हा पाठीमागे येतो तेव्हा फार कठीण असतं, परंतु इथे सोपं करून दाखवलंय. सुपर फिल्डिंग, अप्रतिम गोलंदाजी. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले, 3 बॉलवर 3 सिंगल आलेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49 या धावसंख्येवर. धावा थांबवले 3 षटकांपर्यंत 33 धावा आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर आतापर्यंत यावेळेला 16 धावा खर्च केलेत. डिलिव्हरी सबमरीन डिलिव्हरी होती, सरळ चेंडू निघून जाईल, काही समजलं नाही फलंदाज बॅटरला. यावेळेला आपण पाहतायत मिस्टर रुपेश आणि एका साइडला जर आपण पाहिला तर भीष्मा. 4 धावा देऊन 1 गडी बाद केलेत. आतापर्यंत 10 बॉल या ठिकाणी डिलिव्हर्ड केलेत संजीत यांनी. खूप चांगला इकॉनॉमी आतापर्यंत राहिलाय. संघाची धावसंख्या फलकावर 49 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटचे 2 बॉल शेष. या 2 बॉलवर परिपूर्ण निर्भर असेल किती धावांचा आव्हान हे सेट केलं जाईल. यावेळेला खोलवर चेंडू होता, ऑन साइडला जरूर खेळण्याचा मनसुबा. मिस्टामिंग स्ट्रोक, बॅटचं एज घेत चेंडू त्या ठिकाणी निघून जाईल.
स्वतः त्या ठिकाणी जात आहेत. आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षणासाठी अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. जगदीश पाटील यांच्या माध्यमातून चांगली फिटनेस स्वीकारत असताना संघाची धावसंख्या फलकावर 51च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 51 धावा. यानंतर एकविरा बॉईज साखरे आणि ड्रीम बॉईज साखरे या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. एक मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन्हीही संघ आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. क्रिकेट हा खेळच असा आहे, अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता असेल तर क्रिकेट. यावेळेला क्लीन बोल्ड संजितने डायरेक्ट चेंडू मात्र यावेळेला लेग स्टंप जरूर बिखरवलं गेलंय. संघाची धावसंख्या स्थिरावली 51 वर जाऊन पोहोचली गेली. 6 षटकांचा खेळ. पहिल्या डावाला पूर्णविराम तर 36 चेंडू आणि 52 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी खामलोली संघाने आर्ची वॉरियर्स बहाडोली या संघासमोर ठेवण्यात आलेला आहे. तत्पूर्वी जाऊया आपण टॉस टाइम. रुपेजी पाटील स्वतः मात्र फोटो सेशन करण्यासाठी जात असताना पाहायला मिळत आहेत. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राहणीमान परंतु उच्च विचार त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. तर त्यांचं सुद्धा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. तर जाऊया आपण टॉस टाइम टॉस बॉक्स मध्ये आणि ज्या ठिकाणी असतील पुन्हा एकदा मोहम्मदजी पटेल आमचे साथी समालोचक आणि जवळचे मित्र, मनोर की पहचान. हेलो ड्रीम बॉयज कप्तान, ड्रीम बॉयज कप्तान एकवीरा कप्तान, दोनों टीमों के कप्तान से गुजारिश होंगी, विनंती होंगी कि दोनों भी टीमें मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंदुलकर टॉस बॉक्स में जुड़ना है आपको. ड्रीम बॉयज साखरे संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. काय निर्णय असेल? फलंदाजी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एक धाडस निर्णय आहे आणि प्रथम फलंदाजी करताना आपण 6 षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारणार आहेत? 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणारे असे कोणते असे फलंदाज असतील ज्यांच्यावर तुम्हाला खूप विश्वास आहे? तेजस पाटील आहे, सचिन पाटील आहे. ऑल द बेस्ट. एकवीर संघाचे कर्णधार, नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंग घेतली असती. मनासारखा झालेला आहे आणि किती समोरचा संघ सुद्धा चांगला आहे. किती धाव्यापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. 40-45. कोणते असे गोलंदाज आहे ज्यांच्यावरती तुम्हाला खूप विश्वास आहे? आहे 2-3. 2-3 आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. टॉस बॉक्स मधून न्यूज आहे. ड्रीम बॉयज ऑन द टॉस डिसाइड टू बॅट फर्स्ट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स मिस्टर प्रमोद शेडगे. आपली यारी जगात हायलय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहत आहेत. सर्वांना हवी हवीशी आपुलकीची स्पर्धा आणि आवडणारी स्पर्धा. पुढील वर्षा जर आपण पाहिलं तर अप्रतिम ही स्पर्धा रुपेजी पाटील यांनी अजून एक ॲडिशनल संघ जरूर केली जाईल. 40+ एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि वसीमजी शेख साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित झालेत साजिद भाई या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. निसार भाई या ठिकाणी उपस्थित झाले ज्यांनी या संपूर्ण ट्रॉफ्या या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत. निसार भाई आपका तहे दिल से स्वागत करते हैं. आप आए बाहर आई इस प्रतियोगिता में. आपका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं रुपेश जी पाटिल इनके ओर से. एकदा जोरदार टाळ्या निसार भाई आणि त्याचप्रमाणे त्यांचे साथी या ठिकाणी सहकारी उपस्थित झाले. साजिद भाई असतील, वसीम शेख असतील, यांचं करूया आपण वेलकम वेलकम वेलकम. या आपण पहिल्या षटकासाठी ऐकूया आमचे साथी समालोचक मिस्टर मोहम्मद भाई पटेल. हेलो. इस बीच काफी अच्छी गेंद थी यहाँ पर गेंदबाज द्वारा और कोई 52 रनों का लक्ष्य लेकर उतरी हुई अर्ची वॉरियर्स के दोनों भी सलामी बैटर देखने को मिल रहे. विदित ऑन स्ट्राइक. इस बीच खेला जरूर है, बाहरी किनारा जरूर लगा है, बैकआउट पॉइंट और गली की दिशा में ये गेंद को खेला था विदित ने और 1 रन यहाँ पर मुकम्मल हुआ. और इस 1 रनों से अपना और अपनी टीम अर्ची वॉरियर्स का खाता ओपन होता हुआ नजर आ रहा है. मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर लेकर देखने को मिल रहे हैं. संजीत अब स्ट्राइक पर है, पहली बार फेस करेंगे गेंदबाज को. मयूर इनको राइट आर्म राउंड दी विकेट, लेफ्ट आर्म ओवर दी विकेट का गेंदबाजी करते हुए नजर आ रहा है. साखरे एंड की तरफ से गेंदबाजी. 52 रनों का एक लक्ष्य है मैंडेटरी पावर प्ले का ये पहला ओवर की अगली गेंद लेकर. इस बीच जरूर किनारा जरूर लगा था, निचला हिस्सा जरूर लगा था बैट का, मगर अच्छा वहां पर फील्ड देखने मिली विकेट कीपर द्वारा. कोई रन नहीं, डॉट होती हुई गेंद 1 पर रुका हुआ स्कोर अर्ची वॉरियर्स बारडोली टीम का. अगली गेंद लेकर फिर से एक बार मयूर. इस बीच अपने आप में जगह बनाने का प्रयास जरूर किया गया था, इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास, विकेट का पतन होता हुआ अर्ची वॉरियर्स को लगता हुआ ये पहला झटका. थँक्यू. सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतायत अतिशय सुंदर डीजे वाजंत्र आणि आमच्या आवाजाची काळजी घेणारा असं डीजे आपण पाहतायत. संघाची धावसंख्या फलकावर 1 वर 1 धक्का, पहिलाच धक्का आपण पाहू शकतायत. अनुराग चव्हाण आज या ठिकाणी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून वन ऑफ द बेस्ट कॅमेरामॅन इन पालघर डिस्ट्रिक्ट आणि त्यांचं सुद्धा या सकाळच्या सत्रापासून आगमन मॅचला एन्जॉय करतायत. ब्रँड ऑफ कमारे कपिल पाटील स्वतः गुड जॉब वर्क करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बहाडोलीचा अनमोल रत्न म्हणून ज्यांची ओळख आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. निसार भाई या ठिकाणी उपस्थित झालेत. रुपेजी पाटील यांच्या समवेत आपण पाहू शकाल. साजिद भाई यांना, वसीमजी शेख यांना आपण पाहतायत. त्यांचं करूया आपण वेलकम. निसार भाई यांच्याकडून या संपूर्ण ट्रॉफीज या स्पर्धेला त्यांनी सौजन्य केलेल्या आहेत. त्याबद्दल रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण मनपूर्वक व्यक्त करूया. असे फार कमी प्रमाणात असतात मोहम्मद भाई जे खूप हृदयाच्या अंतकणापासून ते दान करत असतात, दातृत्व करत असतात. त्यामध्ये निसार भाई यांना आपण पाहताय. सरळ बॅटचा उपयोग केला, सुदर्शनच्या बॅटमधून क्लास क्वालिटी दर्जाचा हा षटकार शिवम दुबे स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलं 6 धावन करता. ग्रेट टायमिंग, ग्रेट शॉट.
थँक्यू. एकविरा चषक साखरे हे फक्त आता नाव नाहीये तर ब्रँड आहे. परिपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आज या स्पर्धेची चर्चा आणि फक्त चर्चा घराघरामध्ये. कारण या स्पर्धेने जे नाव कमावलंय ते खऱ्या अर्थानं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट रुपेशजी पाटील यांच्या माध्यमातून अथक परिश्रम अथक मेहनत घेऊन या स्पर्धेला सजवत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 7 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 30 बॉल आणि 45 धावा. मोहम्मद भाई काय म्हणतील, पहिली जी स्टार्ट झाले इथून कंपॅरिझन करताना पहिल्या जेव्हा फलंदाजी करत होते खामलोली संघ गावदेवी त्यावेळेला फक्त 3 धावा होत्या. इथून 4 धाव्याने पुढे जाताना आर्ची वॉरियर्स बहाडोली संघ पाहायला मिळतोय. काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल. सही बात है कि दूसरा ओवर है मैंडेटरी पावर प्ले में और क्या बेहतरीन कैच देखने को मिला. लोअर फुल टॉस जरूर थी, गेंद को खेलना चाहते थे ऑफ साइड पर मगर गेंद और बल्ले का सही संपर्क नहीं. बाकी का काम वहां के फील्डर द्वारा किया गया. दूसरी विकेट का पतन होता हुआ देखने को जरूर मिला. आर्ची वॉरियर्स बारडोली टीम का 7 के स्कोर पर. और अभी अभी हमारे जो मेहमान आए हैं उनके मेहमान नवाजी के लिए हम जरूर हमारे वीआईपी डाइस की ओर देखने को मिलेंगे. निसार भाई, वसीम भाई और साजिद भाई, इनका मैं तहे दिल से दिल की गहराई में जाकर आपका इस्तेकबाल करता हूँ. और मैं हमारे आयोजक जो कि इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा रुपेश जी पाटिल साहब, इनके मैं दस्ते मुबारक हाथों से पुरखुलूस शाल देकर उनका इस्तेकबाल होता हुआ और एक बेहतरीन मोमेंटम देते हुए देखने को मिल रहा है. क्योंकि मेरे कदम जमी पर कोई गिन ना सका, मेरे कदम कोई जमी पर कोई गिन ना सका, आसमां हूं फिर भी सर झुकाकर चलता हूं. फिर से एक बार निसार भाई, वसीम भाई और साजिद भाई, इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. आपने इस टूर्नामेंट को कीमती वक्त दिया. आप आए, बाहर आए, आपके आने से इस टूर्नामेंट को 4 चांद लगते हुए. और टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. निसारबाई यांच्याकडून ज्या ट्रॉफी संपूर्ण स्पॉन्सरशिप केल्या गेलेत आणि त्यांचंच त्या व्यक्तिमत्वांचं नरेशजी मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. आज संदीपची संपूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून हळूहळू मंद पावलांनी त्याचप्रमाणे रोशनजी किनी या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आणि नरेशजी मडवी साहेब यांचे सहकारी अमजद बाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल. या एकविरा चषक साखरे 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑन साइडला फटका तर चांगला आहे, पुलचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. काही क्षेत्ररक्षणाची साथ या वेळेला पाहायला मिळते गोलंदाजाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 11 धावा. गडी बाद झाले ते 3. थोडीशी नाजूक अवस्था आर्ची वॉरियर्स बहाडोली. 52 धावा दिसायला छोट्या आहेत, परंतु कोणीही पार्टनरशिप त्या ठिकाणी करत नाहीयेत आणि त्याचा फटका मात्र या ठिकाणी मिळतो आर्ची वॉरियर्स बहाडोली संघाला. आणि प्रतिस्पर्धी संघाने केलेली किमया अप्रतिम पाहायला मिळते. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया सुभाषजी कदम यांना एक सुवर्ण संधी. हेलो, फिर से एक बार आए हुए तमाम
इस बीच हमारे वीआईपी डाइस पर आए हुए तमाम मेहमानों का फिर से एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए हमारे कमेंट्री स्टूडियो से आप देख रहे हैं एकवीरा ट्रॉफी 2024 संस्करण 15वें में। और क्या खूबसूरत मैनेजमेंट, खूबसूरत इंतजाम किया गया है इस टूर्नामेंट का। आज का ये 5वां दिन देखने को मिल रहा है जहां मुकाबला हो रहा है। एक तरफ आई गावदेवी बारडोली खामलोली अर्ची वॉरियर्स बारडोली, इनके बीच में ये मुकाबला चलता हुआ नजर आ रहा है। 24 गेंदे का खेल बाकी है, 41 रनों की दरकार है। 24 गेंदे 41 रन, 2 ओवर मैनेटरी पावर प्ले के समाप्त हुए, सिर्फ 13 रन खर्च किए अभी तक के गेंदबाजों ने। यानी बेहतरीन गेंदबाजी, कमरतोड़ गेंदबाजी जिसे कहा जाता है, वही गेंदबाजी यहां पर देखने को जरूर मिल रही है। गावदेवी खामलोली की ओर से गेंदबाज मैनेटरी पावर प्ले में बेहतरीन कसी हुई गेंदबाजी, सटीक लेन लाइन काफी बेहतरीन देखने मिली, टप्पा अच्छा देखने को मिला, उसका पूरा फायदा भी मिला फील्डिंग करने वाली साइड को। और 3 विकेटें गिर चुकी है 13 रन 2 ओवरों में। न्यू गेंदबाज देखने को मिलेंगे। मैनेटरी पावर प्ले का जो पाबंदियां थी, परिवर्तन किया जाएगा फील्डिंग की ओर से। जो वो क्षेत्र रक्षण जो सर्कल में खड़े थे, अब फील्डिंग डीप पर देखने मिलेंगी। प्रोटेक्शन लगाया गया है डीप पर। तीसरा ओवर पहली गेंद तीसरी ओवर की लेकर आदेश। इस बीच अच्छी गेंद थी, जड़ में जरूर रखी थी। फील्डर जब तक फील्ड करता, थ्रो आता जब तक 1 रन जरूर यहां पर पूरा किया दोनों भी बैटरों ने। और इस 1 रनों की मदद से स्कोर देखने को मिल रहा है 14 रन 3 विकेट के, 12 रन 3 विकेट गिर चुकी है। अभी भी 23 गेंदे और 40 रनों की दरकार है प्रमोद। 23 बॉल आणि 40 धावेची आवश्यकता पाहायला मिळते। खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत टिचून मारा केला गेला आहे। जो स्पायसी बॉलिंग ज्याला म्हटली जाते, त्या अगदी लेंथ अँड लाईनवर गोलंदाजी करत असताना इथे आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचं यावेळेला आपण पाहतात बॅटची एज नव्हती आणि 40+ क्रिकेट ज्यांनी हाताळले गेले गीतेश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। अमर पाटील यावेळेला थोडीशी चुकीची माहिती दिली, त्याबद्दल अमर पाटील यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करीत आहोत। एक चांगलं क्रिकेट बहाडोली प्रीमियर लीगचे यंदाच्या हंगामामध्ये बेस्ट बॅटर म्हणून गीतेश यांना आपण पाहू शकतायत। या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले नरेशदादा मडवी, संदीपचा एक अनमोल रत्न, अमजदभाई या ठिकाणी शेख उपस्थित झाले शिरगाववरून, नंदकुमार भाऊ बोळींच विरारवरून, त्याचप्रमाणे संदीप साटम या ठिकाणी उपस्थित झाले। संदीपजी साटम यांचं सुद्धा वेलकम बोळींच विरारवरून। त्याचप्रमाणे रोशनजी किनी चांदीप यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, तर त्यांचं करूया आपण वेलकम। जयश्रीताई किनी मॅडम यांचे सुपुत्र रोशन किनी या ठिकाणी उपस्थित झालेत, माझी नगरसेविका म्हणून ज्यांची ओळख आपण पाहत आहेत आणि नेहमीच प्रत्येक स्पर्धेला ज्यांचं प्राधान्य असतं, दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं, तर या संपूर्ण आमच्या पाहुणे मंडळींचं करूया आपण यथोचित स्वागत सन्मान। अगदी थोड्याच वेळात त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत। दरम्यान विकेट मिळते, 14 वर 4 धक्के लागलेत, 20 बॉल आणि 38 धावा हे सामन्याचं समीकरण। यंदाच्या हंगामामध्ये गीतेश यांनी मात्र जबरदस्त बेस्ट बॅटरचा किताब ज्यांनी पटकवला बहाडोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून 2024, आणि तेच आज कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकले नाहीत। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात मिस्टर जगदीश पाटील। आज मात्र काहीतरी करून दाखवण्याची संधी उपलब्ध झाले, अभी नहीं तो कभी नहीं। 20 बॉल 38 धावा, खूप चांगलं आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून। ऑल इज वेल। पुन्हा एकदा बॉल तयार, यावेळेला ऑन साइडला आपण पाहतायत खूप चांगला फटका आणि शेवटच्या मोमेंटला नो बॉल यावेळेला जरूर दिलं गेलंय, म्हणजेच जगदीशजी पाटील यांना एक अजून संधी मिळेल। भीमर होता, कमरेच्या वरती होता, झेल टिपला होता, कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं क्षेत्ररक्षकाचं। 2 धावा मिळाल्या। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16। आता येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये 36 फ्रीटचा सिग्नल। नरेशदादा मडवी यांच्या माहितीसाठी
या स्पर्धेची सुरुवात 3 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली. 9 दिवस क्रिकेटचा रणसंग्राम, ज्यामध्ये 11 तारखेला फायनल आहे आणि प्रत्येक दिवसामध्ये 8 संघांना प्राधान्य दिले गेले. आणि या स्पर्धेची रूपरेषा अशी असते, या चेंडूनंतर पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवेन. पुन्हा एकदा बॉल तयार. फ्रेडचा बॉल होता, चान्स काही घेतला नाही, जोखीम पत्करली नाही, सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता. या डॉट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली गेली. 4 धक्के लागलेत. 19 बॉल आणि 36 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक काटेकी टक्कर, डू ऑर डाय असा सामना पाहायला मिळतो. थोडासा व्यत्यय येतोय, पावलांमध्ये बिघाड होते. डेड बॉलचा इशारा. विरल नायर सर त्या ठिकाणी आहेत, अजित म्हात्रे सर आपण पाहतायत आणि आशुतोष व्यवहारे सर हे तिन्ही पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता, बॅकफुटला गेले, कट केला जातोय. खूप चांगला फटका तर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता एक इंटेलिजंट स्ट्रोक, इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार येतोय आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 20. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 32 धावा आर्ची वॉरियर बहाडोली या संघाला. थोडक्यात रूपरेषा जर आपण पाहिली तर नरेशदादा मडवी 8 संघांना प्राधान्य दिलं जातं. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 5,000 रुपये एंट्री फी प्रत्येक संघाची. त्यामध्ये तुम्हाला 12 कलरफुल प्रिंट टी शर्ट, त्यामध्ये 12 जणांचं जेवण आणि तुम्हाला 6-6 षटकांचे प्रत्येक सामने खेळायला मिळतात. आणि नरेश दादा आपल्या माहितीसाठी की ही स्पर्धा अशी आहे जी पालघर जिल्ह्यातील, मी तर म्हणेन आतापर्यंत महाराष्ट्रातील, की पुढच्या वर्षाची डेट ही अगोदरच मॅच सुरू होण्याच्या 3 दिवसानंतर डिक्लेअर केली जाते. आणि पुढच्या वर्षाची ही डेट असेल 1 फेब्रुवारी ते जवळजवळ 10 फेब्रुवारीपर्यंत असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम यावेळेला पाहायला मिळेल. म्हणून एकदा रुपेजी पाटील यांच्यासाठी जोरदार टाळ्या आमच्या मुख्य मंचावर. 1 मॅन शो, परंतु त्यांना भरपूर कॉपरेट करण्यासाठी आमचे दाते मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया वेलकम. संघाची धावसंख्या 20 वर 4 धक्के लागलेत. 18 बॉल आणि 32 धावा. मनोजी घरात कुठेही असतील तर प्लीज आपण व्यासपीठावर या. खोलवर चेंडू होता, ब्लॉकमध्ये यावेळेला स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. ग्रेट डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. 17 बॉल 32 धावा. फक्त म्हणून चालणार नाहीये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार महत्वाची गोष्ट असते. तुमचा रिदम, तुमचं सातत्य, परफॉर्मन्स तर होतच राहतो, परंतु तुमचा क्लास. जगदीश पाटील यांच्या बॅट मधून फटका तर चांगला आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाही. आणि इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन. जगदीश पाटील गॉन. वीस धावा 5 धक्के. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली नव्हती. 16 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता. या 4 बॉल नंतर लगेच आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. अतिशय सुंदर अशी ही स्पर्धा पाहायला मिळते, ज्या स्पर्धेने शून्यातून विश्व निर्माण केलंय. म्हणतात ना, शून्यातून विश्व निर्माण करण्याची खरी मजा आहे ती आयत्या पिठावर रेषा ओढण्यात मजा नाहीये. मनोजजी घरात कुठे असतील तर प्लीज या आपण व्यासपीठावर. मोहम्मद भाई, काही स्पर्धा येतात, काही स्पर्धा 2 वर्ष चालतात, काही स्पर्धा 3 वर्ष चालतात, काही स्पर्धा 4 वर्ष चालतात. पुन्हा एकदा त्यांच्या स्पर्धेला व्यत्यय येतो, पुन्हा एकदा त्या बंद पडतात. परंतु ही स्पर्धा अशी आहे, भरपूर संकट आली, अडचणी आल्या, परंतु जिद्द मात्र या ठिकाणी जरूर हारले नाहीत. ते रुपेजी पाटील कारण एक छोटंसं रोपटं लावलं 14 वर्षाच्या पलीकडे. आज ते वटवृक्ष झालंय आणि आज प्रत्येकाच्या मनामनात आणि कणाकणामध्ये या स्पर्धेने अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलंय. का तर त्याचं कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना ही यशस्वीरित्या स्पर्धा पार पाडली जाते. ग्रामदेवता नागदाई देवी मातेच्या कृपेने. नकुल पाटील, मनोज जर असतील तर प्लीज या आपण व्यासपीठाच्या दिशेने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 ला 5 धक्के बसले गेले. 14 बॉल आणि विजयासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 14-31चं समीकरण 52 धावा असं वाटलं होतं की सहजगत्या पूर्ण करतील, परंतु आतापर्यंत स्ट्रगल करतायत. संघर्षाशिवाय जीवन नाहीये. ऑन साइडला क्रॉस बॅकचा उपयोग जरूर केला गेला. सिंगल मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही प्रयत्न नसणार. एक धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 22. 13 बॉल आणि विजयासाठी 30 धावेची आवश्यकता असेल. 13 बॉल आणि 30 धावा.
13 बॉल आणि 30 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला बॅटची एज नशिबाचा चौकार मिळेल याला म्हणतात. न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा झुकावं लागतं. हा येतोय नशिबाचा चौकार 4. आता बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 26. या आपण पाहुण्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. उपस्थित झालेले चांदीप गावातील एक अनमोल रत्न आदरणीय सन्माननीय नरेशदादा मडवी, एक क्रिकेटवरचा अफलातून प्रेम. तर या पण त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय रुपेजी नरेश पाटील साहेब यांना मी विनंती करेन प्लीज आपण समोर या. नरेशदादा यांचा आपण यथोचित स्वागत सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मायेची उबदार शॉल. तर जोरदार टाळ्या आमच्या व्यासपीठावर नरेशदादा मडवी यांच्यासाठी. चांदीप गावातून या ठिकाणी आज विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. थँक्यू व्हेरी मच नरेशदादा मडवी. त्याचप्रमाणे अमजदभाई शेख शिरगाववरून खास करून उपस्थित झालेले आहेत. अमजदभाई यांना विनंती करीन आपण समोर या. आपलं यथोचित स्वागत सन्मान पुन्हा एकदा आमचे लाडके आयोजक आदरणीय रुपेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा असा संदेश देणारा बुके. त्याचप्रमाणे नंदकुमार भाऊ बोळींज विरारवरून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम आहे आणि त्यांचं सुद्धा या साखरे गावामध्ये या मुख्य मंचावर या व्यासपीठावर त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. रुपेजी पाटील साहेब यांच्या वतीने अतिशय बहारदार अशी ही स्पर्धा आपण अनुभवतायत. प्रमुख मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आमच्या मुख्य व्यासपीठावर करीत आहोत. तदनंतर संदीपजी साटम साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. बोळींज विरारवरून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण करूया या ठिकाणी वेलकम आणि यथोचित स्वागत सन्मान करण्याकरता रुपेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. काल मनोजी पाटील खुश असतील. रिद्धी 11 मनोर संघ अंतिम 8 मध्ये पोहोचला गेलाय. वेलकम मनोजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे आदरणीय रोशनजी किनी चांदीप गावातील व्यक्तिमत्व जयश्रीताई किनी मॅडम यांचे सुपुत्र आहेत. माझे नगरसेविका आणि नेहमीच एक दानशूर व्यक्तिमत्व, शांत स्वभावाचं असं व्यक्तिमत्व आपण पाहताय. सूरज किनी आणि रोशन किनी हे 2 बंधू आपण सातत्याने पाहिलेत. अगोदर क्रिकेट फार खेळलो आम्ही अंडरम आणि त्यानंतर आज समाजसेवेचा वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व अर्थातच रोशन किनी या ठिकाणी उपस्थित झालेत. 8-17. तर थँक्यू व्हेरी मच. या सर्वांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला 8 बॉल आणि 17 धावा. वॉट मॅच, आक्रमकतेची मॅच आपल्याला पाहायला मिळते. योगेश पाटील बाबू जिथपर्यंत आहे, सुदर्शन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मॅचचा बोलबाला यावेळेला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक हाय व्होल्टेज मॅच, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक मॅच. खाली राहिला होता चेंडू, पंचांकडे अपील जरूर केली होती. चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर मिस्टर आदेश. 35 धावा, 5 धक्के लागलेत. 7 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आर्ची वॉरियर्स बहाडोली संघाला. कोणत्या संघाला 1 वर्षाची वाट पाहावी लागणार आहे या स्पर्धेमध्ये. अतिशय दमदार आणि शानदार असं आयोजन, त्यामध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू यावेळेला निघून जाईल स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळेल. आता 6 बॉल 16 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन आत्मविश्वास. म्हणतात ना, तुम्ही वयाने म्हातारे झाले तरी चालतील, परंतु विचाराने कधीच म्हातारे होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन तुमचा हा नेहमीच असायला हवा. बी पॉझिटिव्ह ज्याला म्हटलं जातं. काय म्हणतील मोहम्मद भाई? 6 बॉल 16 धावा, 52 धावा 6 षटकांमध्ये. छोटी टोटल दिसली, परंतु त्या बॅटरला जाऊन विचारा आर्ची वॉरियर्स बहाडोलीच्या की मात्र ही छोटी धावसंख्या आहे की मोठी धावसंख्या आहे. प्रमोद, जरूर पहले 2 गेंदे काफी अहम रहेंगे. पहले और दूसरे गेंद पर कोई बड़ा शॉट अगर आता है बैटर के बल्ले से तो निश्चित ही रूप से फिर से एक बार कमबैक देखने को जरूर मिलेगा आर्ची वॉरियर्स बहाडोली की ओर से. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने वॉटर बॉक्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं,
म्हणजे ही सुद्धा चांगली संकल्पना पाहायला मिळते, जेणेकरून कोणताही खेळाडू आतमध्ये जाणार नाही, वेळ वाचेल. जतीन किणी आणि मुनीत कुडू यांच्यासाठी मात्र प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज अनुराग चव्हाण यांच्याकडून त्यांचे परम मित्र, परंतु त्यांची बॅटिंग येईल का? 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. शेअर मार्केट वाढला. आता 6 बॉल 16 धावा. पहले 2 गेंदें काफी अहम रहेंगे प्रमोद. इस आखिरी ओवर में जब 16 रनों की दरकार है तो 2 बड़े शॉट या फिर 2 डॉट गेंदें. गुड डिलिव्हरी, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. टप्पा पडल्यानंतर क्रॉस बॅटचा उपयोग जरूर केला होता. चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला मंथन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. उंच सकल बांध्याचा डीप बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ पाहायला मिळतो. लॉंग ऑफ घेतला गेलाय. लॉंग ऑन आपण पाहतायत. एक शॉट मध्ये आपण पाहू शकाल मिड ऑन डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा एक क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी तैनात नाहीये. फाईन लेग घेतला जातोय. गुड डिलिव्हरी म्हणता येईल का? टप्पा अचूक पद्धतीने होता. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळाली. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या, कदाचित बॅटची एज यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली का? तर 22च्या स्वरूपात एक धाव या ठिकाणी मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 37. 4 बॉल 15 धावेची आवश्यकता आहे. गेंदबाज काफी बेहतरीन डालते हुए नजर आ रहे, अपने हाइट का पूरा फायदा लेते हुए शोल्डर का भी, शोल्डर एंड से गेंदबाजी करते हुए देखने को मिल रहा है. शोल्डर का वापर किया जा रहा है. गुड लैंड पे से गेंद पेस निकलते हुए और बाउंस मिलता हुआ गेंदबाज को. निश्चित स्वरूपात खांद्याचा खूप चांगला वापर केला जातो अचूक टप्प्यावर, आणि हाईट असल्यामुळे मात्र या ठिकाणी रायझिंग डिलिव्हरी काही प्रमाणात मात्र जरूर पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. यावेळेला स्थिरावली गेले परिपूर्ण ती जाऊन पोहोचते. जवळजवळ आपण पाहू शकाल 38 या धावसंख्येवर 38 विजयासाठी अजून सुद्धा 14 धावेची आवश्यकता आहे. जर या दोन्ही बॅटरने मॅच जर विन करून दिली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अनुराग चव्हाण आज या ठिकाणी मॅचला एन्जॉय करतायत. एक बेस्ट कॅमेरामॅन आहेत, परंतु ऊर्जा देण्यासाठी हे पारितोषिक लावलं जातं. म्हणतात ना, पैसा म्हणतो, माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि हेच वाक्य मात्र या दोन फलंदाजांच्या बाबतीत लागू होईल का पाहायचं आहे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता, प्ले केला होता या चेंडूला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळत नाहीये. पाहता पाहता या ठिकाणी 2 बॉल राहिले. 2 बॉलमध्ये 14 धावा, ज्या आशा अपेक्षा होत्या त्या थोड्याफार कुठेतरी मावळताना पाहायला मिळतात. परंतु क्रिकेट असा खेळ आहे, शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजेच मूर्खपणाची गोष्ट संबोधली जाते या क्रिकेट जगतामध्ये. ऑफ साईडला खेळला गेलाय. चीफ शॉट जरूर होता. एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. आता बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. ॲज अ कॅप्टन विश्वनाथ यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल त्या ठिकाणी तर बनतच असेल, यात ती मात्र शंका नाही आहे. कारण जेव्हा प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका ही चांगली साकारली जाते तेव्हा तुम्हाला 100% तुम्ही देतात, त्यावेळेला रिझल्ट तुमचा मिळतो, तो यश. अप्रतिम, खूप चांगला फटका, परंतु उशीर झाला आणि इथून षटकार तर आला, परंतु या फलंदाजाला थोडंसं अगोदर पाठवायला हवं होतं. अप्पू या वेळेला आपण पाहत आहेत मिस्टर अल्पेशने आज जो झेल टिपला तो आज स्टेटसला झळाळेल यात तीळ मात्र शंका नाहीये.